नाशिक येथील TCS कंपनीत महिलांच्या लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेल्या निदा खानला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान इम्तियाज जलील यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना निदा खानची बाजू मांडली आहे। त्यांनी म्हटलंय की कोणत्याही प्रकरणात न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवणं योग्य नाही। कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। इम्तियाज जलील यांनी पुढे आरोप केला की काही प्रकरणांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। तपास पूर्ण होण्यापूर्वी समाजात द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीची चर्चा होऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय। तसेच पोलिसांनी निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणावे आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। काय आहे की कोणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं, जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करतं, म्हणजे एक नियमच आहे, यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी। हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे। म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो, अशा प्रकारचे आरोप होतात। आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल, माझी अपेक्षा हेच आहे। दुसरं म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते। ते लीगल प्रोव्हिजन आहे। मग बेल कशासाठी आहे की सेशन्स कोर्ट मध्ये रिजेक्ट झाली, तर सेशन्स कोर्ट रिजेक्ट झाली याचा अर्थ हे होत नाही आहे की आता ती क्रिमिनल झालेली आहे करके। तिच्याकडे अजून दोन पर्याय असतात, एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा। पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायलमध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे। आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जशा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे, तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग, इम्तियाज जलील कुठे होतं, हे न करता तुमचा विश्वास असेल न्याय प्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा। माझा विश्वास आहे न्याय प्रणालीवर। नाशिकची पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे। कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे। मग कोणीही उलटसुलट उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे करके हे जे आरोप करणारे जे लोक आहे, तुम्हालाही माहित आहे की त्यांची चीड कशामुळे आहे। त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड़ के नीचे। तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते, इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती? त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार, जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्च स्तरीय इन्क्वायरी लावा, CBIच्या मार्फत लावा। ते केलं नाही। आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे। मग पोलीस काय करत आहे? पोलिसांना समय द्या ना। आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना। आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे। सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए। मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ, तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके। इसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके। उसमें आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसेड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है।